आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. घे मनसोक्त खा. हे काय एवढंच आणि म्हणे मनसोक्त खा. अगं चांगली मोठी पार्टी तरी द्यायची. इतकं खाते तरी समाधान नाही का ग तुझं? सतत खायला हवं असतं हो ना. पार्टी द्यायची. अगं मला जास्त काय करायचंय खायला. माझ्या जिभेचे चोचले पुरवायला चांगलं चुंगलं तेवढं खायला पाहिजे. मिळेल लवकरच मिळेल. हे काय कोणाचा नंबर आहे हा? नंबर नाहीये, पैसा आहे पैसा. काही वेळातच माझ्या नावावर झालेला असेल. काय एवढे पैसे? अगं हे मोजणार कसे? बघ तुला मोजता येत आहेत का? तू जेवढे मोजशील ना तेवढे तुझे. खरंच? मग मी मरेपर्यंत मोजत बसेन. मला चांगलं चुंगलं तेवढं खायला घालत जा. हो ना. अगं माझी आई ती एवढं बरं कळतं. हुशार आहेस तू. मग शेवटी आई आहे तुझी, तेवढं तर कळणारच. छान. पण तुला काही मोजायची गरज नाही. अगं मोजायला मिळायला तर हवे ना आधी. अगं तसं नाही. ती म्हणजे गौरी जिवंत आहे ना अजून. तिचा बंदोबस्त केला नाही ना तो काहीच हाताला लागणार नाही म्हणून म्हटलं. फोन आला होता का त्या कल्लूचा? मीच करू नको सांगितलं होतं त्याला. आणि काही गडबड झालीच असती तर त्याने कॉल केला असता ना मला. आई आता माझ्या वाटेत कुणीच येऊ शकत नाही. एकदा का रुद्राचे केस पेपर कमिटी समोर सादर झाले की ही मिसेस पैठणकर द क्वीन ऑफ पैठणकर ग्रुप झालेली असे. चला म्हणजे रुद्रची अधुरी प्रेम कहाणी तुझ्या फायद्याची ठरली. हो ना. खरं तर गौरीचे आभारच मानायला हवेत. आई तुला माहिती आहे का, गौरीजी अगरबत्ती सारख्या आहेत. स्वतः जळून इतरांना आनंद देतात. आणि तिला जंगलात कोण भेटलं माहितीये? वाघ. थांबा मी आलोच. गौरीजी, माझं मन मला सांगत होतं गौरीजी की तुम्ही जिवंत आहात.
काळजी घे. ए श्श. गौरी भेटले का रुद्र सर? हो. काय बोललीस ग तू? आपलं प्रेम म्हणजे एक स्वप्न होतं जे सरून गेले आणि ते कधीच पूर्ण होणार नव्हतं असं समजा. आणि पुन्हा हे स्वप्न कधीच बघू नका. मला विसरून जा. मी सांगितलं त्यांना मी पुन्हा तुमच्या आयुष्यात कधीच येणार नाही. विसरून जा मला. असे अश्रू थांबत नाहीत गौरी. तुझ्या डोळ्यातले अश्रू सांगतायत तू अजूनही तीच गौरी आहेस, रुद्र सरांची. पण ज्या गौरीवर तुम्ही प्रेम केलं होतं ना ती गौरी मी नाहीये. ज्या क्षणी तुम्ही त्या गौरीला घराच्या बाहेर काढलत त्या क्षणी ती गौरी संपली. आम्हाला जगू द्या रुद्र सर. मला पुन्हा नवीन वादळ नकोय मला आणि माझ्या बिट्टीच्या आयुष्यात. मला विसरून जा. ह्यांना तुम्ही कुठे पाहिलंय का? म्हणजे इथे आले होते का या? नाही नाही, अहो या इथे कशाला येतील? हा, इथे फक्त अनाथ मुलं आहे, बाकी कोणी नाही. सर बोलायचं होतं थोडं. भरत घाबरू नकोस, बोलून टाक. सर तुम्ही गौरीबद्दल विचारलं होतं ना, तेव्हा खोटं बोललो होतो मी. म्हणजे तुला माहितीये तुझ्या खोट्या बोलण्यामुळे किती जणांचं नुकसान झालंय?
तुझ्यामुळे माझं घर, गौरीची सगळ्यांना गमावलं असतं मी. आज नंदाईची जी अवस्था झाली ती तुझ्या खोट्या बोलण्यामुळे. का बोललास खोटा? सर हे सगळं खोटं मी गौरीमुळे आणि गौरीसाठीच बोललो. एक काम करा, आम्ही इथे आहोत हे कधीच त्यांना कळू देऊ नका प्लीज. म्हणून इतके दिवस आम्ही लपवून ठेवलं. तू कोण आहेस? म्हणजे तू आणि गौरीची? अहो नाही नाही सर, असले भलते सलते विचार मनात नका आणू. ही गौरीचा मानलेला भाऊ आहे. भावाच्या नात्याने हा शब्द पाळावा लागला मला. फारच अवघड काम डोक्यावर घेतलं होतं मी. गौरीची अशा का वागताय तू माझ्यासोबत? का दूर पळताय माझ्यापासून? याला कुठेतरी तुम्हीच जबाबदार आहात ना सर. जिथे प्रेम असतं ना तिथे विश्वास असायला हवा सर. आणि एवढंच जर जीवापाड प्रेम करत होता तर गौरीजींना घरातून बाहेर काढताना एकदाही तिला विचारावं असं वाटलं नाही का की तुम्ही जे ऐकलंय ते खरं आहे का? आणि गौरीचं म्हणणं काय? कुठल्या तरी भलत्या सलत्या माणसावर विश्वास ठेवलात आणि दिलं हाकलून. माझ्या खोटं बोलण्यामुळे तुमच्या घरच्यांचे हाल झाले हे तुम्हाला दिसलं, पण तुम्ही जो गौरीवर अविश्वास दाखवला त्याच्यामुळे बिट्टीला आणि गौरीला किती सोसावं लागलं याची थोडी तरी कल्पना आहे का तुम्हाला? बरं झालं हा आश्रम होता म्हणून, नाहीतर कुठे राहिले असते त्या? रस्त्यावर झोपल्या असत्या का? कसं सांभाळलं असतं बिट्टीला त्यांनी? याचा एकदाही विचार तुमच्या मनात आला नाही सर. मान्य आहे तुम्ही तिला शोधायला आले होते, पण तुम्ही परत का नाही आलात सर तिला शोधायला? त्या दोघींची ट्यूट्यू कायमची गेली. दिली फेकून चालते ट्रेन खाली. पण त्या कल्लूने त्या दोघी. रुद्र सर, एवढं सगळं होऊनही तुम्ही त्या लफंग्यावर विश्वास ठेवलात. हेच तर चुकलं तुमचं सर. ज्यानं फसवलं त्याच्यावरच विश्वास ठेवलात. गौरीवरच्या गैरसमजामुळे तुमचा राग होता हे मी मान्य करू शकतो, पण बिट्टी तिचं काय? ती तर पार्टनर समजत होती ना सर तुम्हाला. आणि पार्टनर असा नसतो रुद्र सर. बरोबर आहे तुमचं, बरोबर. पार्टनर असं नसतो. खूप चुकीचं वागलेलो त्यांच्याशी. त्यांना घरातून हकललं मी, पण ते गेल्यापासून मी त्यांना खूप शोधलं. असा एकही दिवस गेला नाही जेव्हा मला गौरीजींची आणि बिट्टीची आठवण आली नाही. खूप शोधलं मी त्यांना. लोक मला वेडा समजू लागले. तो वेळ लागले मला, पण गौरीजींच्या प्रेमात वेडा झालाय मी. माझ्या या प्रेमाला एक संधी मिळू शकते का हो? एक शेवटची संधी.
मला माझी चूक सुधारायची आहे. मी गौरीजींना त्याचं मान सन्मान सगळं मिळवून देणार. मला त्यांना सन्मानाने माझ्या घरी घेऊन जायचं आहे. माझी मदत करशील का रे? तुम्ही ठीक आहात ना रेवती मॅडम? रेवती आंटी प्लीज शांत हो. कशी शांत होऊ? माझा तरुण मुलगा मला रिहॅब मध्ये पाठवावा लागतो आणि या वयात मला काम करावं लागतं. आता काय करणार रेवती आंटी? आपल्या घराची अवस्था चांगली नाही. बाबा शांत झालेत, रुद्रला वेळ लागले. निदान बिझनेस तरी सावरायला हवा ना. हा त्रास होतोच, पण आता रुद्र केपेबल नसल्याने बिझनेसची जबाबदारी आपल्यालाच घ्यावी लागेल. केवढी स्वप्न होती रे माझ्या मुलाची. त्याची स्वप्न आपण पूर्ण करू रेवती आंटी. रुद्रचं जे स्वप्न होतं, त्याचे जे एक्सपेक्टेशन्स होते, ते तू पूर्ण कर. येस, माझ्या मुलासाठी मी करणार. हे राजन पैठणकरांचं विल, त्यांच्या पश्चात कंपनीचे सगळे हक्क रुद्र पैठणकरांकडे जातील यात असं मेन्शन केलं होतं. पण सध्या रुद्रची मानसिक स्थिती ठीक नाही. पण कंपनी चालवण्यासाठी रुद्र सध्या कॅपेबल नाहीये. हे डॉक्टरांचं सर्टिफिकेट आणि हे पोलीस रिपोर्ट्स चेक करून घ्या. रुद्रचा भ्रमिष्टपणा वाढत चालला. त्याच्यामुळे त्याला रिहॅब मध्ये ठेवावं लागलं. कदाचित लॉंग टर्म साठी त्याला ठेवावं लागेल. आता तो नसल्यामुळे ही कंपनी त्याची आई आणि मी दोघे मिळून चालवणार आहोत. यात त्याचं ऍप्लिकेशन, त्यात सगळे डॉक्युमेंट्स अटॅच केलेले आहेत. बघून घ्या. रुद्र सरांवर आजची वेळ येईल असं वाटलं नव्हतं. हो ना, त्याची अवस्था झाली, पण आता काय करणार? खरं तर रिहॅब मध्ये त्याची अवस्था तुम्हाला दाखवली असती, बट काय? उगाच आणखी त्रास कशाला म्हणून. बरोबर आहे तुमचं, पण मला असं वाटतं रिहॅब कडून त्यांचे रिकव्हरी रिपोर्ट घ्यायला हवेत, नाही का? हरकत नाही. तुम्हालाही त्याची अवस्था कळायला हवी. आपण रुद्रला फायनल बाय पण बोलू. हॅलो, पोहोचलात का तुम्ही? हो. रुद्र कुठे आहे? आमच्या कमिटी मेंबर्सला बोलायचं होतं त्यांच्याशी. नाही जमणार. का? कारण आम्ही पोचलोय ते नाही, ते नाहीत आमच्या बरोबर. काय? रुद्र कुठे आहे?
हळू हळू हळू. चॉकलेटचा पाऊस पडला की काय? काय झालं? आई कसला पाऊस पडतोय हे बघ. अरे असे आकाशातून कसे पडतील चॉकलेट? पडला पडलं.